नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। ज्यांच्या आधारावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्हाला जिंकायच्या आहेत ते कार्यकर्ते सभेतून निघून गेले, उपेंद्र कोटेकर यांनी व्यक्त केली नाराजी। गोंदिया जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक सडकर्जुनी येथील आशीर्वाद लॉन येथे दिनांक 4 ऑगस्ट रोजी संपन्न झाली। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना विविध विषयावर संबोधित केले। पहिल्या चरणमध्ये दुसऱ्या चरणात लक्षातच आलं नाही। मग डॉक्टर कोटेकर साहेब आणि व्ही सतीशजी प्रदेशाच्या कार्यालयात बसले होते आणि जेव्हा हे खोटं 400 पार याचा अर्थ काय, एक हाती सत्ता आणि एक हाती सत्ता आली की मग हे संविधान बदलतील आणि संविधान बदललं की मग आदिवासी दलिताचं आरक्षण कमी होईल। आता मला तुम्हाला विचारायचं आहे, संविधान बदलता येते का? सुप्रीम कोर्टाने सांगितलं का संविधान बदलता येत नाही, त्यामध्ये अमेंडमेंट आपल्याला करता येते, दुरुस्त्या सुचवता येते, संविधान बदलता येत नाही, लक्षात घ्या। पण तरी सुद्धा काँग्रेसच्या लोकांनी, त्या आघाडीच्या नेत्यांनी लोकांमध्ये गेले आणि सांगितलं संविधान बदलणार आहे आणि त्यामुळे ते जर बदललं तर तुमचं आरक्षण कमी होणार आहे। सर्व लोक एक झाले। एवढंच नाही तर मुस्लिम समाज सुद्धा, त्यांनाही सांगितलं का तुम्ही जर 100% मतदान केलं नाही तुम्हाला पाकिस्तानमध्ये पाठवेल। आणि अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पावड्या त्यांनी सोडल्या आणि लोक त्यांच्या कचाट्याला बळी पडले। विधानसभा निवडणुकीसाठी थोड्याच अवधी आता शिल्लक आहे। याच पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना अधिक ऊर्जेने काम करायचे आहे असे आवाहन केले। सदर कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार होते, मात्र काही तांत्रिक कारणामुळे ते वेळेवर हजर झाले नाही। परिणामी कंटाळलेले कार्यकर्ते कार्यक्रमातून निघून गेले। यावर उपेंद्रजी कोटेकर विदर्भ संघटन मंत्री यांनी नाराजी व्यक्त केली। ते म्हणाले, ज्यांच्या आधारावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्हाला जिंकायच्या आहेत ते कार्यकर्ते सभेतून निघून गेले। अशा प्रकारचे कार्यकर्ते जर बैठक सोडून निघून जात असतील तर भारतीय जनता पार्टीचा जबाबदार कार्यकर्ता आणि जबाबदार पदाधिकारी म्हणून मी विचार केला पाहिजे असे बोलत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आज इथले अनेक कार्यकर्ते बैठक सोडून निघून गेलेले आहेत। ज्यांना बैठकीचं निमंत्रण पाठवून आपण बोलवलेलं आहे, जे जबाबदार कार्यकर्ते म्हणून आपण इथे बोलवलेलं आहे आणि ज्यांच्या आधारावर उद्याची पार्टी आम्हाला उभी करायची, ज्यांच्या आधारावर उद्याच्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था आम्हाला जिंकायच्या आहेत, अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण कार्यकर्ते जर बैठक सोडून जात असतील तर मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचा जबाबदार कार्यकर्ता, जबाबदार पदाधिकारी म्हणून मी कुठेतरी निश्चितपणे विचार केला पाहिजे प्रत्येकाने। तर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाने जनतेमध्ये खोटे नॅरेटिव्ह पसरून भारतीय जनता पक्षाला विजयापासून वंचित ठेवलं, यामध्ये कितपत सत्यता याची माहिती जनतेमध्ये जाऊन त्यांना समजून सांगा आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षातील आमदार जास्तीत जास्त कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन दरम्यान मंचावरून उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केलं आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत जनहितासाठी राबविण्यात आलेल्या योजना, कल्याणकारी निर्णय समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवायचे आहेत। देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा नारा आहे सबका साथ सबका विकास, यानुसार आपल्याला आता काम करायचे आहे असे मत यावेळी व्यक्त केले। तसेच महायुती सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी, महिला, कामगार, कष्टकरी, विद्यार्थी यांच्यासाठी राबविलेल्या आणि राबवित असलेल्या विविध योजनांची यावेळी सर्वांना माहिती दिली। ही माहिती सर्वांनी प्रत्येक जनसामान्य नागरिकांपर्यंत कशी पोहोचवावी याबाबत मार्गदर्शन देखील केले। यावेळी सर्वश्री उपेंद्रजी कोटेकर संघटन मंत्री, माजी खासदार अशोकजी नेते, माजी मंत्री परिणयजी फुके, माजी मंत्री राजकुमारजी बडोले, आमदार विजय रहांगडाले, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी आमदार संजय पुराम, जिल्हा अध्यक्ष इसुलाल उपराडे, अशोक इंगडे, विजय सिवनकर, खोमेश रहांगडाले, माजी आमदार हेमंत पटले तसेच 1,500च्या जवळपास भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। सदर कार्यक्रमाला प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे का उपस्थित झाले नाही याची माहिती डॉक्टर परिणय फुके तसेच माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी कार्यकर्त्यांना दिली। नागपूर येथे पाऊस आल्या कारणाने गोंदिया येथील कार्यक्रमाला ते उशीर येणार होते। तसेच
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत बैठक असल्याने ते हजर होऊ शकले नाही। आज जिल्हा कार्यकारिणीची विस्तारित बैठक या ठिकाणी होती। बावनकुळे साहेबांच्या 2 बैठका होत्या, नागपूरमध्ये होत्या आणि नागपूरमध्ये जास्त पाऊस आल्यामुळे ते काही कारणाने तो उशिरा येणार होते ते, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही। आणि संध्याकाळी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींची पण बैठक 8:30 वाजता असल्यानं ते या ठिकाणी आली नाही। परंतु एकूणच जिल्हा कार्यकारिणीची या ठिकाणी विस्तारित जी बैठक झाली आणि याच्यामध्ये साधारणतः बावनकुळे साहेबांना जे अपेक्षित होते त्याच्यामुळे सगळ्या तालुक्यांमधले सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आले, प्रमुख पदाधिकारी आले आणि साधारणतः 1500 लोक या ठिकाणी आज आलेले आहेत। नाही असं काही नाही आहे। महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब यांचं संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष आहे। कोणत्याच मतदारसंघाकडे त्यांच्या दुर्लक्ष नहीं, सर्व कार्यकर्त्यांवर त्यांचा लक्ष है। हमारा गोंदिया जिले का भारतीय जनता पार्टी का अधिवेशन आज सड़क जुनी तालुका में हुआ और आप देख रहे हजारों की संख्या में भारतीय जनता पार्टी के कर्मठ कार्यकर्ता आज यहाँ उपस्थित हुए। निश्चित रूप से आने वाले समय में हम विधानसभा की 4 सीटें भारतीय जनता पार्टी बहुमत से जीतेगी, ये विश्वास और ये संकल्प आज सब कार्यकर्ताओं ने मिलकर किया है। प्रदेशाध्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित न झाल्यामुळे विविध चर्चेला उधाण आले आहे। अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राची जागाही राष्ट्रवादीच्या कोट्यात जाणार अशी चर्चा आता रंगू लागली आहे। त्यामुळे येत्या काळात राजकुमार बडोले माजी मंत्री यांच्या अडचणीत वाढ होणार का किंवा यात काय बदल होते हे पाहण्यासारखे असेल। आहे की ते कोणाच्या कोट्यात जाणार की नाही जाणार हे आज सांगता येत नाही। पण मागच्या वेळेस ही सीट आम्ही 700 मताने हरलो होतो, म्हणजे 350 मताने हरलो होतो असं समजून घे। आणि इतक्या कमी मताने हरल्यानंतर ही सीटवरती आम्ही दावा निश्चितच करणार आहे, कारण ही सीट आज भारतीय जनता पार्टी 100% निवडून येणार। इथे भारतीय जनता पार्टीबद्दल फार लोकांमध्ये सहानुभूती आहे आणि भारतीय जनता पार्टीची ताकद सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात आहे।